शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे। पवारांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। कारखान्याची 161 एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती आहे। जवळपास 50 कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात आलेली आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। यापूर्वी त्यांची ईडी कडून 2 ते 3 वेळा चौकशी झालेली आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे। या संदर्भात आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपने लक्षात ठेवावे, झुकणारे आणि रडणारे गेले, आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू। माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नेच बघावीत। या कारवाईवरून आचारसंहिता 2-3 दिवसातच लागेल हेही दिसतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। रोहित पवार पुढे म्हणाले की कंपनीवर केलेली कारवाई पूर्णतः बेकायदा आहे। या विरोधात न्यायालयात दाद मागितले जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये। प्रश्न इतकाच आहे की अशी कारवाई केवळ माझ्या विरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही। रोहित पवार पुढे म्हणतात, वाढदिवसाच्या दिवशी अशी कारवाई केली जाते आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही दुसरी कारवाई झालेली आहे। मी महादेवाचा भक्त आहे। अन्यायाविरोधात जनता जनार्दन रूपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थैथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे देखील पवार यांनी म्हटलं आहे। तर ईडीच्या या कारवाई विरोधात सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी देखील रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाई संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात। महाराष्ट्रामध्ये युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहितदादांनी शेतकऱ्यांचे, महिलांचे, तरुणांचे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनेकदा आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे आणि त्याच रोहितदादांच्या आक्रमकतेला घाबरून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने ईडीच्या साहाय्याने कन्नड कारखान्यावर जप्तीची कारवाई केली। ती कारवाई म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे। ती अतिशय निंदनीय अशी गोष्ट वारंवार सत्ताधारी करत आहेत। सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तरीसुद्धा जे पवार साहेबांबरोबर राहिलेत त्यांच्यावर ईडीच्या साहाय्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे। म्हणजे ह्याचा अर्थ महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा कधीच दिल्ली शहरांसमोर झुकला नाही। येणाऱ्या लोकसभेला एवढं सगळं करूनसुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निकाल लागत नाही किंवा लोकमत जात नाही आहे, हे सर्वेतून वारंवार सिद्ध होतं आहे। त्यामुळेच अशा काही गोष्टी करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, पण हे कधीच शक्य होणार नाही। निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली आहे। हो, तेच ना, लोकसभेच्या अनुषंगानं त्यांचे सत्ताधाऱ्यांचे सर्वे खूप झाले, परंतु लोकमत हे त्यांच्या बाजूने जाताना दिसत नाही। त्यामुळे जे काय विरोधक राहिलेले आहेत त्या विरोधकांचा सुद्धा आवाज कसा दाबला जाईल हा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला जातो। गैरवापर करते निश्चितच ईडीचा गैरवापर 2014 नंतरनं महाराष्ट्राला, भारताला ईडी संस्था आहे हे सामान्य नागरिकांना कळालं आहे। ईडीचा गैरवापर हा निश्चितच मोठ्या प्रमाणात वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। एवढी मोठी कारवाई होत असताना तुमच्याकडून कुठं म्हणजे सरकार विरोधात आंदोलन होत नाहीये काय सोलापुरात? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने भूमिका मांडण्याचं काम आदरणीय महाराष्ट्राचे प्रवक्ते विकास लवंडे असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय जितेंद्र आव्हाड असतील, इव्हन महाविकास आघाडी म्हणून संजय राऊतसुद्धा यांनीसुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि आम्हीसुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमची भूमिका आमचं म्हणणं मांडत आहोत। पण सरकार हे बहिरं सरकार आहे,
हे सत्तेच्या मध्ये मशगूल आहे. त्यामुळं या सरकारला आमचा आवाज पोचणार नाही, परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीतून जनतेचा आवाज नक्कीच या सरकारपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्रामध्ये जी आदरणीय पवारसाहेबांना जी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे त्या माध्यमातून विजयाचं रणशिंग आम्ही फुंकलेलंच आहे. हे बघा, आपल्याला माहिती आहे की रोहितदादांनी सगळ्यात आधी त्यांचं युवा संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर ते विधानसभेत पण वारंवार युवकांचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसत आहेत. सरकारविरोधात एक ठोस भूमिका घेताना ते आपल्याला दिसतात आणि कुठंतरी हीच भूमिका हे सरकारला पचत नाही आहे. येत्या इलेक्शन्सला ह्या भूमिकेचे पडसाद कुठेतरी पडतील का, युवकांचा ब्रेन वॉश होईल का, या भीतीने सरकार हे रोहितदादांवर थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न करतं. फक्त रोहितदादाच नाही तर जी लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यांच्यावर आपल्याला ईडी, CBI, इन्कम टॅक्स आणि विविध ह्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यावरून सरकार आपल्याला दडपशाही करताना दिसतं. खरं तर बघायला गेलं तर गेली 10 वर्ष हे हुकुमशाहीवरकडे वाटचाल करणारं सरकार आहे का, हा प्रश्न मला तरुण असताना पडतो. कारण ईडी असेल, CBI असेल, या सगळ्यामार्फत प्रत्येकावर दबाव आणण्याचा प्रयत्न हा सरकार करते आणि महाराष्ट्राचं जे काही राजकारण चाललेलं आहे ते अतिशय घाणेरडं आणि निकृष्ट दर्जाचं राजकारण चाललेलं आहे. ही वाटचाल ही लोकशाहीला धरून नाही आहे, लोकशाहीचा गळचाप करणारी ही वाटचाल आहे आणि फक्त हुकुमशाही करणारी वाटचाल. एकीकडं पक्ष फोडला जातो आहे, दुसरीकडं ईडी, CBI, इन्कम टॅक्सचे छापे मारले जातात. हे सरकार जाणून बुजून करतंय. हे बघा, या सरकारचं, मोदी सरकारचं धोरण फक्त एकच आहे की महाराष्ट्रात आणि देशात एकच सरकार चालला पाहिजे, ते म्हणजे मोदी सरकार. फक्त लोकशाही संपवण्याचं काम आणि हुकुमशाहीची वाटचाल, मोदींचं राज्य या देशात असलं पाहिजे, एवढंच काय ते ह्यांचं प्राईम हे एम आहे आणि ते बघून हे लोकांनी आधी पक्ष फोडले. तुम्ही काल पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी जेव्हा अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यावेळेला त्यांनी खुली ऑफर दिली की आधी तुम्ही पक्ष फोडले, पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलं आणि आता त्याच पक्षातल्या लोकांना कुठेतरी कमी जागा देऊन तिथल्या आमदारांचा आणि खासदारांची गळचाप करताय आणि तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही BJPमध्ये या आणि BJPच्या नावावर लढा. म्हणजे तुम्हाला हेच करायचंय की नाक पण तुम्हीच दाबायचं आणि तोंड पण तुम्हीच दाबायचं आणि लोकांना मजबूर करायचं की तुम्ही BJPमध्ये आलं पाहिजे आणि सगळेजण मिळून मग BJPच्या अंडर काम करू. म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं आहे का की तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे किंवा एखादा चांगला काम करणारा माणूस हा तुमच्या अगेन्स्ट नाही जायला पाहिजे, हा सरकारच्या अगेन्स्ट नाही जायला पाहिजे. ही एक ठाम भूमिका फक्त सरकारची आहे, बाकी काही नाही. त्या घटनेचा तुम्ही सर्व निषेध करा. हो, आम्ही सर्व अगदीच निषेध करू, कारण हे लोकशाहीला धरून नाहीये. जो अधिकार लोकशाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला, डेमोक्रेसी दिली बाबासाहेब आंबेडकरांनी, इक्वॅलिटी आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि हे RSSची लोक, हे मोदी सरकार त्याचा गळचाप करताना दिसतोय. हुकुमशाही, मला एक सांगा, देशात त्यावेळेला हिटलरशाही होती आणि आता राज्यात मोदीशाही चालली आहे का, हा प्रश्न आम्हाला कुठेतरी पडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या युवा आमदाराच्या कारखान्यावर ईडीची कारवाई झालेली आहे. तुम्ही एक युवा म्हणून या कारवाईकडे कसं बघता? महाराष्ट्राचे यूथ आयकॉन म्हणून कर्जतचे आमदार सन्मान्य रोहितदादा पवार यांच्याकडे बघितलं जातं. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी युवकांचं एक मोठं संघटन महाराष्ट्रभर त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांनी 700 किलोमीटरचा दौरा करून युवा संघर्ष यात्रा त्या ठिकाणी केलेली होती. त्याचा धसका घेऊन तेव्हापासून सन्मान्य आमदार रोहितदादा पवार यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या आधीसुद्धा ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. त्यावेळीसुद्धा त्यांनी जे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले त्याचं योग्य ते उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं. सांगायचं इतकंच आहे की जे विरोधक BJPमध्ये जात नाहीत त्यांना संपवण्याचं काम, त्यांना संपवण्याचा डाव हे भाजप शासित केंद्र सरकार व राज्य सरकार करत आहे. रोहित पवार हे सरकारच्या विरोधात वारंवार आवाज उठवतात विविध प्रश्नांवर, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई होत आहे असं वाटतं. सन्मान्य रोहितदादा पवार यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांचा विषय असेल, युवकांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल, विविध विषयावर विधानभवनात तसेच विविध माध्यमातून त्यांनी आपले आवाज उठवलेला आहे. रोहित पवार यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वारसदार म्हणून बघितलं जातं, त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून बघितलं जातं. महाराष्ट्राची जी आपली भूमिका आहे, पुरोगामी विचारांवर जो आपला महाराष्ट्र चालतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, यांच्या विचारांवर जो महाराष्ट्र चालतो त्या विचारावर न चालता कुठेतर जातीयता आणून लोकांमध्ये समाजात तेढ निर्माण करून राज्य करण्याचा जो प्रयत्न भाजप करत आहे त्याला विरोध कुठं रोहितदादा करत आहेत. आणि रोहितदादा यांना भेटणारा जो लोकांचं पाठबळ आहे, जे जन्मत त्यांच्यासोबत तयार होत आहेत ते बघून कुठंतरी ही सत्तेधारी असणारी लोकांना कुठंतर भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. आपण बघू शकता अजितदादा पवार यांच्यावर देशाचे प्रधानमंत्री यांनी आरोप केला होता की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा त्यांनी केला. आज ते भाजपसोबत आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर आदानी घोटाळा होता, त्याच भाजपसोबत.
म्हणजे भाजपा ही एखादी वॉशिंग मशीन झालेली आहे. जे कोणी त्या पक्षात जातो त्या पक्षात गेल्यानंतर तिथं गेल्यावर तो स्वच्छ होतो, अशी भूमिका कुठं तर ते रुजवण्याचा प्रयत्न सध्या आपल्या देशात करत आहेत. ही आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून नाही. आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कुठल्याही पक्षाने केलेलं नव्हतं. रोहित पवार म्हणतात की मी घाबरणार नाही. रोहित दादांचं एक वाक्य आहे, लढेंगे और जीतेंगे. रोहित दादा हे महाराष्ट्रात नव्हे तर देशभराला दिशा देणारा एक नेतृत्व आहे. एक उद्योगपती, एक कुटुंबाला सांभाळून एक संस्कृती टिकून काम करणारा एक नेता म्हणून रोहितदादा यांच्याकडे बघितलं जातं. एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रातील अनेक युवकांना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. हा माणूस आपला वाटतो. रोहितदादा पवार जो आहे सर्वसामान्यांमध्ये ते राहतात. कुठलंही ते VIP कल्चर ते आपल्याकडे ठेवत नाहीत आणि कुठल्याही गोष्टीचं त्यांना गर्व घमंड ते कधी करत नाहीत. एखादा सामान्यातला प्रश्न असेल, आपल्याला माहीत असेल MPSCचा विषय प्रकरण ताजा आहे, अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. त्या बाबतीत रोहितदादा पवार यांनी विधानभवनमध्ये घेतलेली भूमिका असेल, आधी रात्री त्यांना त्यांच्या आंदोलनात दिलेला भेट असेल, त्याची चर्चा देशभरात झाली होती. म्हणजे रोहित पवार हे कुठं तर आपल्या विरोधात उद्या एक मोठं नेतृत्व आहे, त्यांना भेटत असलेला लोकांचं पाठबळ आहे, ते उद्यात मोठं होऊ नये यासाठी यांचा एक अतिशय खालच्या थराचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे. रोहितदादा पवार यांना काही होणार नाही. रोहितदादा पवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे की काल जो प्रकरण कन्नडच्या कारखान्यात झाला, जो जप्तीची कारवाई त्यांच्यावर झाली, त्या विरोधात त्यांनी न्यायालयात न्याय मागितलेला आहे आणि आम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेवर, संविधानावर पूर्ण विश्वास आहे. लोकशाही मानणारे कार्यकर्ते आम्ही आहोत आणि आदरणीय रोहितदादा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई ते कायदेशीरित्या झालेली नाही, अवैधरित्या त्यांनी ती कारवाई त्यांचा आवाज दाबण्यासाठी केलेला आहे. नक्कीच न्यायालय त्यांना न्याय देईल याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. कारखान्यावर ईडीची कारवाई झालेली आहे. एक कार्यकर्ता म्हणून तुमचं काय प्रतिक्रिया आहे? कन्नड कारखान्यावर जी कारवाई झालेली आहे ईडीची, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. की संघर्ष यात्रा जी काढली होती त्याच्यामुळेच ती कारवाई केलेली आहे. महाराष्ट्रात रोहितदादा पवार सध्याला पॉप्युलर होत आहेत, त्यामुळे ते कारवाई केली असं आम्हाला वाटतं. काय वाटतं हे जबाबतंत्राचा वापर करत आहे केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून? केंद्र सरकार, राज्य सरकार हे प्रत्येकांना आता ईडीच्या तू आमच्या पक्षात नाही आला तर तुझ्यावर कारवाई करू, हा एक यंत्र त्यांचा चालू आहे. काय वाटतं तुम्हाला, घाबरतील रोहित पवार? रोहितदादा कधीही घाबरणार नाहीत, कारण याच्या अगोदर पण त्यांनी बोललेले की आम्ही ईडीला कधी सामोरे जायला तयार आहे आम्ही, आणि तशी याचिका पण दाखल केलेली आहे. हे सगळं चुकीचं होत आहे. अत्यंत हे सगळं चुकीचं आहे. आमदार रोहित पवार यांच्या कारवाई विरोधात आता सर्वत्र प्रतिक्रिया येत आहेत. मी घाबरणार नाही, मी लढणार आहे, असे देखील आमदार रोहित पवार व त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी लोकप्रधान न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.